नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मित्रांनो दुसरा हप्ता कधी येणार आहे। तर मित्रांनो, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा मित्रांनो 31 जुलै नंतर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत। महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करतानाच विरोधी पक्षाकडून सरकारचे लाडकी बहीण योजना मत मिळवण्यासाठी सुरू केली आहे। फक्त निवडणुकीपुरतीच ही योजना सुरू केली आहे, 2-4 हप्ते देऊन योजना बंद पडेल अशा प्रकारच्या टीका केल्या जात आहे। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजना बंद पडणार नसून लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना सध्या देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचा हप्ता वाढवला जाईल असेही सांगितले होते। अशातच आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली आहे। लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, अजून कन्फर्म डेट काही झाली नाही की दुसरा हप्ता कधी येईल। तर मित्रांनो, जसं माझ्याकडे इन्फॉर्मेशन येईल मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।